जय मल्हार मित्रांनो, आपण मुंबईला गेलो त्यावर काय आपल्या समाजाचे कार्यकर्ते नाव ठेवाले किंवा धनगर समाजाची फूट पाडण्याचा प्रयत्न करायला. आणि 2-3 घंट्यातच वापस आले. आमचं एवढंच म्हणणं होतं की बा 4-8 दिवस तिथं थांबतील. पण असं जर आंदोलनकर्त्यांनी जर अचानक तारीख घेऊन जर असं आझाद मैदान जर गाठलं तर येणाऱ्या हा काय म्हणता, अचानक तारीख घेऊन आझाद मैदान तुम्ही गाठलं. 2 महिने झालं गाव दीपक बोराडे सर त्यांच्या प्रत्येक गावामध्ये जाऊन त्यांनी बैठका घेतल्या. मी हा सांगतोय अचानक तारीख काढून तुम्ही मुंबईला जाता, असं कसं चाललं? अरे बाबा, तुझ्याकडे काय मोबाईल नाही आहे, तू टी व्ही बघत नाही आहे. बोराडे सर जे आहे ते पॉकेट घेऊन बोलतात. त्याच्यासाठी पण बोलत आधी ते काय म्हणते ते पूर्ण ऐकतो. लक्ष्मण घ्यायचं त्यांच्यावरती मोबाईलच्या आधार टीका करणार आहे. आहेत ना हे पाकिट घेऊन बोलते. हा सांगतोय पाकिट घेऊन दीपक बोराडे साहेब, म्हणजे कुणाचं पाकिट घेतलंय काय माहिती. जायचंय आरक्षणासाठी बोलायचं, शासनासोबत भांडायचंय, हे सगळं समाजाला घ्यायला पाहिजे सोबत उत्सुक. आता हे म्हणते समाजाला सोबत घ्यायला पाहिजे. दीपक बोराडे सर ते एकटे गेले नव्हते, धनगर समाज बी तिथं खूप उपस्थित होता. आणि त्यांच्या पक्षाचा कार्यक्रम नाही की प्रत्येकाला फोन लावणं किंवा प्रत्येकाला घरी जाऊन आमंत्रण देणं. तर समाजाच्या हक्कासाठी आणि समाजाचा लढा आहे. प्रत्येक धनगर समाजाचं काम आहे की स्वतःहून पुढे येणं. ते काय त्यांनी भेटेल ना, काही आत्मपणा करून पुढे भेटणार आहे. त्यासाठी लक्ष्मण कायद्याने लढा गेला 70 वर्ष झालं लढतो. आतापर्यंत किती लढे झाले असतील, का भेटलं नाही आरक्षण?